31 जुलैला लांडोर बंगला येथे उसळणार भीम अनुयायांचा जनसागर। भीम स्मृती यात्रोत्सवाच्या तयारीला वेग, तर आरपीआय आठवले गट जिल्हाध्यक्ष प्रभाकर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक संपन्न। आगामी 31 जुलै 2026 रोजी किल्ले लढिंग लांडोर बंगला येथे आयोजित भीम स्मृती यात्रोत्सव यशस्वी करण्यासाठी आरपीआय आठवले गटचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सुधाकर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली धुळे शहरातील स्वस्तिक चौक येथील पक्ष कार्यालय महत्त्वपूर्ण नियोजन बैठक पार पडली। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या ऐतिहासिक स्थळी झालेल्या बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। बैठकीस ज्येष्ठ नेते वाल्मिक दामोदर, ॲडव्होकेट महेंद्र नेडे, एस.आर. बागुल, शशिकांत वाघ, रामभाऊ माणिक दोंडाच्या यांच्यासह अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी लांडोर बंगला येथे येणाऱ्या लाखो भीम अनुयायींना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला। यात्रेदरम्यान रस्ते, पिण्याची पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, आरोग्य सुविधा, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले असून भीमगीतांचा कार्यक्रम देखील पार पडणार आहे। त्यानिमित्ताने या ठिकाणी पदाधिकाऱ्यांचे सर्व मते या ठिकाणी जाणून घेण्यात आले, त्या संदर्भात सूचना देखील करण्यात आल्या। तर कार्यक्रमासाठी इच्छुकांनी आर्थिक सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रभाकर जाधव यांनी केले आहे। पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन भीम अनुयायींना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आली असल्याचे समजते। लांडोर बंगला परिसरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक भेटी व कार्याचा गौरव करणारे शिलालेख उभारावेत अशी मागणी देखील बैठकीतून करण्यात आली। बैठकीनंतर 3 जिल्ह्यांच्या संयुक्त नियोजन बैठकीचे देखील आयोजन दोंडाच्या या ठिकाणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। तर यावेळी पक्षाच्या विविध आघाड्यांवर नव्याने नियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान सत्कार देखील करण्यात आला, ज्यात जिल्हाध्यक्ष प्रभाकर जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष शशिकांत राजाराम वाघ, जिल्हा उपाध्यक्ष भरत आनंदा जाधव, जिल्हा महासचिव राजेंद्र नामदेव सिरसाट, जिल्हा सरचिटणीस गौतम किसन खंडारे, जिल्हा उपकार्याध्यक्ष प्रेमानंद लहू अहिरे, जिल्हा संघटक दामोदर सोनकांबळे, शहराध्यक्ष संजय विश्राम बैसाने, युवक जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ शशिकांत वाघ, जिल्हा उपाध्यक्ष काशीनाथ साबरे, रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम उर्फ पंकज वाघ, संघटक चंद्रमणी खैरनार, उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष अमोल कबाडे, चर्मकार आघाडीचे वसंत तांबे, भटक्या विमुक्त आघाडीचे मोहन पुकडे, शहर कार्याध्यक्ष धीरज मगरे, शिक्षक आघाडीचे ललित कुमार ढिबरे, शिरपूर तालुका अध्यक्ष प्रमोद शिरसाट, ओबीसी अध्यक्ष भूषण पाटील, तालुका ओबीसी अध्यक्ष योगेश पाटील, शेतकरी आघाडीचे कुणाल सोनवणे, अल्पसंख्याक आघाडीचे युसुफ पिंजारी, रहीम पटेल आदींचा समावेश असून या ठिकाणी महिला जिल्हाध्यक्षा नयनाताई दामोदर, शहराध्यक्षा सरलाताई निकम, महानगराध्यक्षा आरती सोनवणे आदी सर्वांचा या ठिकाणी सन्मान सत्कार करण्यात आला। यावेळी आरपीआयचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। या ठिकाणी लोक मोठ्या भाविक भावनेने उपस्थित असतात। त्या सर्वांचं येण्या जाण्याचं नियोजन प्रशासनाबरोबर बऱ्याच चर्चा बाकी आहेत, चर्चा चालू आहेत। त्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य आणि मार्गदर्शन या ठिकाणी लाभणार आहे एवढं बोलतो। आज रोजी प्रभाकर भाऊ जाधव जिल्हाध्यक्ष आरपीआय यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येत आहे। या प्रमुख महत्त्वाच्या मीटिंगच्या मार्गदर्शनाखाली वाल्मिकांना दामोदर या जिल्ह्याचे नेते, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष तसेच दुसरे नेते महेंद्रजी निळे ते महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत। त्याचप्रमाणे इतर सगळे तोलामोलाचे आपले पदाधिकारी बंधूंनो, राजूबाबा शिरसाट यांनी एकदम योग्य पद्धतीने सांगितलं। बऱ्याचदा असा गोळ होतो, गैरसमज पण होतो, ते पुढे निघून गेले, आम्हाला विचारलं नाही, आम्ही इथं राहून गेलो, आम्हाला कोणी येऊ देत नाही, वर टावर नाही, त्याची रेंज पण नाही, फोन लागत नाही,
एकदा असाच प्रसंग साहेबांवर पण झाला होता. म्हणून म्हणजे कोणामुळे बाबू साहेब एकदम बापरे, निधी कोणामुळे खाली. झालं यंदा ढकलल्याने पुढे मी रंगुलं कोणामुळे असा प्रसंग साहेबांवर झाला होता. म्हणून एकजुटीने एक मताने एक निर्णय घेऊन आपण सगळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या गटाने आपण सोबत जायचंय. जाऊन आपण सर्वप्रथम अभिवादन करायचंय. बंधूंनो, गेल्या 33 वर्षापासून अखंड ही स्मृती यात्रेचं आयोजन आपण रिपब्लिकन पार्टीच्या वतीने करण्यात येत आहे. आणि आता भरपूर आता असे गट तट येतात. चंद्रशेखर येतोय, वामचूक आता बिचारा उपोषणाला बसलाय, त्याला चालू तो एकदम सिरियस पद्धतीने. वामचूक येणार होता, भीमराव आंबेडकर येतोय. हा, तर अशा पद्धतीने बरेच काही नेते आंबेडकर चळवळीचे येत आहेत. म्हणून पण एक रोपटं लावलं होतं अण्णांनी आणि महेंद्र साहेबांनी, निळे साहेबांनी. त्या साक्षीने त्यांची खैरार सर, संजय पगारे, श्याम खैरार यांनी जे रोपटं लावलं होतं, आज त्याचा वटवृक्ष झालेला आहे. म्हणजे आम्ही जो होतो त्याचा वटवृक्ष झालेला आहे. आधी काही मोटरसायकलवर जायचो, नंतर गाड्यांवर जायचो, नंतर लोकांना आवाहन करायचो, लोकांच्या वस्तीमध्ये गाड्या पाठवायचो. त्यामुळं ते असं करत करत आता इतका प्रचंड असा प्रतिसाद मिळाला आहे. रामदासजी आठवले साहेब सतत 5 वर्ष कंटिन्यू, गवई साहेब 5 वर्ष म्हणजे आले बऱ्याच, कवाडे सर असे दिग्गज नेते तिथं आपले तिथे त्यांनी हजेरी लावली. म्हणून आज महाराष्ट्रात देशात लाडू त्याचं नाव आज आपल्या आठवणीच राहील. म्हणून मंजूर माझी कार्यकर्त्यांना अशी नम्र विनंती, जे सांगितल्याप्रमाणे आणि सूचनेप्रमाणे आपण सर्व कार्यकर्त्यांनी त्या पद्धतीने जर योजना आखली आणि त्या योजनेनुसार आपण केलं तर सर्वात व्यवस्थित होईल, आपला कार्यक्रम सक्सेस होईल. म्हणून बंधूंना द्यायचं बाकी कुणाल बाबा पाटील व सुभाष बाबळे इत्यादी सगळे वरिष्ठ नेत्यांना आपण आमंत्रण द्यायचे सर्वांच्या साक्षीने. म्हणून बंधूंनो, आपण असा मोठा कार्यक्रम साजरा करून आणि तिथे आपल्या भीमगीताचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. म्हणून बंधूंनो, आपल्या सूचना आता सगळ्या लक्षात आल्या असतील. अजून काही कार्यकर्त्यांना काही सूचना असतील त्यांनी मांडावा. आपल्याच्या माथ्यावरती बाबासाहेब आंबेडकरांचे पदस्पर्श झाल्यामुळे 33-34 वर्षापूर्वी या कार्यक्रमाची सुरुवात आपण केली. त्यामध्ये प्रामुख्याने अण्णासाहेब वाल्मिकांना दामोदर, जी खरनार सर, श्याम खरनार, संजय पगारे जिल्हाध्यक्ष होते, शशिकांत वाघ, मी, रामभाऊ असे सगळे. सुरुवातीला तर रामभाऊ पण नव्हते आणि नंतर मग ते कार्यक्रम छोटे सर्वच कार्यक्रम मग सगळे आरपीआयचे आठवले साहेब मंत्री झाल्यामुळे एक टेम्पो चांगला निर्माण झालेला. शरद पवार जेव्हा मुख्यमंत्री होते आणि मग आठवले साहेबांचं एक असं वलय निर्माण झालं आणि आठवले साहेबांनी 3 वर्ष 4 वर्ष तिथे सातत्याने येऊन एक त्याला चालना दिली. आणि ह्या कार्यक्रमाचं आयोजन करताना सगळ्यांनी याच्यात सहभाग घेतला. खास करून त्यावेळेला फॉरेस्ट ऑफिसर आपले थोरात साहेब होते आणि आपल्या जिल्हा परिषदचे CEO किशोरजी गजबिये साहेब, जे नंतर कमिशनर म्हणून रिटायरही झाले. तर त्यांनी अतिशय स्वतः त्यामध्ये सहभाग घेतला. तर तो कसा घेतला, तिथे रस्त्याची जी अवस्था तुम्ही सांगतायत, निदान तो रस्ता तरी आता आहे. मुरुम आणि बंगल्याची डागडुजी नुसतं नव्हे तर नाविन्यपूर्ण त्याला अवस्थेत आणला. नाही तर तिथे जाळं लागलेलं होतं अक्षरशः. आम्ही अनेक वेळा व्हिजिट केल्या. मग त्यांच्याही लक्षात आलं तर काहीतरी 80 का 85 हजार रुपये आपल्या CEO साहेबांनी त्यांना जिल्हा परिषदच्या फंडमधनं तिथे निधीमधनं त्यांनी तिथे अवेलेबल करून दिले होते.
आणि सुरेश थोरात साहेबांनी बंगल्याचं रिनोव्हेशन करायचं जबाबदारी पूर्ण घेतली आणि पूर्ण केली पण. त्याच्यामुळे त्याला अजून भक्कम अशी आमची साथ त्यांची मिळाली. एक तर राजकीय नेते आणि प्रशासन जर एकत्र आलं तर एक चांगलं स्वरूप तिथे निर्माण होईल असं आमचं म्हणणं होतं. आणि त्यावेळेला आपण तेव्हापासून 34 वर्षापासून आपण जातोय. आता सगळ्यांना विचार सूचना काय, 34 वर्षात अनेक सुरुवातीला इतक्या सूचना होत्या. पहिलं तर रोडच नाही तिथे, तर त्या रोडचा एक आता एकाने सांगितलं की आपले शिंदे साहेबांनी मोटरसायकल अलाव करा. सुरुवातीला शक्य होतं, पण जेव्हा ते ब्रेक मारतात, घसरतात गाड्या, तर ते चढणाऱ्याला अतिशय धोकेदायक होतं, म्हणून ते बंद करण्यात आलं आहे. आणि मोजक्या गाड्या ते अलाव करतात. तर अनेक वेळेला या 34 वर्षात पासेस काढून प्रमुख जे मार्गदर्शक आहेत किंवा प्रमुख जे संयोजक आहेत त्यांना त्यांनी अलाव केलं, तर त्याच्यात भांडणंही व्हायला लागली. आणि आता तर असं झालं आहे की तुम्ही गेले नाही तरीही तो कार्यक्रम लोक उत्साहाने स्वतः देतात. तर ते एक आता एक आपलं पवित्र स्थळ बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन स्पर्शाचं आपल्या धुळे जिल्ह्यात, आपल्या महाराष्ट्रात एकमेव असं आहे की डोंगरावर होणारा एक कार्यक्रम आहे. तो धुळ्यामध्ये रिपब्लिकन पार्टी आठवले गटाच्या माध्यमातून सुरू झाला, हे मी अभिमानाने सांगतो. वर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करतो, पद मान्यवरांनी सांगितलं. आणि तो साजरा होत असताना यावर्षी देखील तिथे नियोजनाचा विषय आलेला आहे. जवळपास 88-90 वर्ष झाली असतील बाबासाहेब आणि अनेक राष्ट्रीय नेते झाले असतील. त्याच्या स्मृती लोकांच्या मनातून चालले गेलेले आहेत. त्याचे फक्त पुतळे दिसतात. बाबासाहेबांच्यामुळे एक दिवसेंदिवस वाढत. तर अशा या लाडोर बंगल्याचं नियोजन करण्यासाठी आपण ज्या ठिकाणी आहोत हे देखील ऐतिहासिक स्थळ आहे. बाबासाहेब 1937 ज्यावेळेस लाडोर बंगल्यावर आले त्यावेळेस इथं फार मोठा कार्यक्रम झाला. त्या स्थळाचं नाव होतं विजयानंतर, आणि म्हणून त्या ठिकाणी हा हेच झाला. असा बऱ्याच ठिकाणी उल्लेखही आलेला आहे. तर रिपब्लिकन पार्टी ऑफ याच्या आधी आपण म्हणून या ऐतिहासिक स्थळावर वारंवार कार्यक्रम व्हावेत अशी अपेक्षा अशी अपेक्षा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामुळे हा कार्यक्रम सुरू झाला. आपले सर्व जुने लोक होते, आठवले साहेब होते, त्यांच्या प्रेरणेने. आणि म्हणून आपलं अस्तित्व तिथं असलं पाहिजे. पण एवढ्या लाखोच्या संख्येने आता अस्तित्व मात्र कुठे दिसत नाही. काय कारण आहे माहीत नाही. कदाचित आपण अपडेट झालो नसतो, काहीतरी सुधारणा पाहिजे होत्या, कुठेतरी आपण दिसलो पाहिजे होतो. ते चित्र मात्र दिसत नाही. गेल्या 33-34 वर्षापासून शशी अण्णा वाघ असेल, राजूबाबा असेल, खंडारे असतील, हे कशा प्रकारे नियोजन करायचे मला माहिती नाही. स्टेज असेल, स्टेज मंडप असेल, गायन पार्टी असेल आणि अजून काही कार्यक्रम असतील. पण ठीक आहे, आपलं अस्तित्व जरी दिसत नसलं तरी आपली अस्मिता देखील जपली पाहिजे. नवीन नवीन पोरं येतात, त्यांचे मोठे मोठे बॅनर दिसतात. कोणी चंद्रशेखर अनु म्हणतं, कोणी वांगचूक साहेब अनु म्हणतं, आणि त्यांचे नावं झळकतात. आणि जे खरे योग्य होते त्या काळातले हे कुठेच दिसत नाही. म्हणून आपल्या अस्तित्वाबरोबर आपली अस्मिता देखील जपली पाहिजे. बऱ्याच सूचना आल्या. त्या सूचनेनुसार दीपक शिंदे साहेबांनी व अंगाव घेतले मोटरसायकल, पण तेही शक्य नाही. शिंदे साहेबांनी ते स्पष्ट केलं. रुंदीचा जो प्रस्ताव आहे आम्ही घेऊन गेलो होतो, तर रुंदीच्या प्रस्तावाला त्यांनी नकार दिला. हा प्रस्ताव नागपूर कार्यालयाला पाठवावा लागेल. आणि कदाचित आमची राजकीय उंची कमी पडली तिथं, तर ते होऊ शकले नाही. त्यांनी एक शब्द दिला की आम्ही 13-14 लाखाची तरतूद दरवर्षी करतो, तो मुरुम वगैरे टाकून देऊ. पण त्यांनी टाकलेलं नाही. कुठे बोलू सांगितलं. राजूबाबा म्हणायचं काही लोक जावे, ती गोष्ट सत्य आहे. नंतर जाणं शक्य होणार नाही. जायचं असेल तर पायी चाला. शशी अण्णा म्हणे एकत्र जावे, त्यांचंही तेच म्हणणं होतं. मेरे साहेबांचंही त्याच पद्धतीने म्हणणं झालं. म्हणून आपलं अस्तित्व दाखवायला आपल्याला अजून जास्तीत जास्त काय करता येईल ते करा. अपडेट होणं गरजेचं आहे. बदल हा केला पाहिजे. आपण देखील जुन्या काळात वावरतो का? पूर्वी आपण एकच साबण सगळं परिवार वापरायचो, वापरतो का? एकच कावळे सगळं वापरायचो, वापरतो का? एकच लिटर टर्मिनल वापरायचो, कदाचित जोडीदारी असं तसं करतो का? आणि पण आपण असा जो बदल करून आणला आहे, असे कार्यक्रमांसाठी मी बदल करून आणला जेणेकरून आपल्याला पुढे तर आपल्या कार्यक्रमाचे 3 ते 4 टप्पे पडतील. स्टेज मंडप राहील, तो जवळपास 30,000 गायक आहे तो 21,000.
रक्तदान शिबिर म्हणजे एखादी काही त्याला गिफ्ट दिल्याशिवाय तो रक्तदान करणार, म्हणून तो पण 30,000. आणि डिजिटल बॅनर 30+ किती करायचे आपल्याला, आपली किती जाहिरात करायची त्या पद्धतीने मला असं वाटतं दरवेळेस करायचे. तसं राजूबाबा आणि शशी अण्णांनी केलं एखादे आणि शब्द कानावर पडत नाही त्या अध्यक्ष जबाबदारी तर जाणवणारा ते करायला तयार असू शकतात, असतील पण विषय असा आहे की मी ज्या काही काही परिवारांमध्ये वावरलो, बरेच नावं सांगता येतील मला. मी थोडंसं श्रीनाथ बाबांचं उदाहरण सांगतो. एक वर्मा म्हणून अहमदाबादचे व्यापारी आले होते आणि जवळपास 10 कोटी त्यांनी देऊ शकले या मंदिराला. तर त्यांचं म्हणणं होतं की मला गरिबाचा 1 रुपया पाहिजे, कुणाचा गर्व नको की मिस करून दाखव. आणि म्हणून जर कोणी करत असेल, जबाबदारी घेत असतील, स्टेज मंडप, गायन, रक्तदान शिबिर आणि डिजिटल बॅनर, तर कोणी इच्छुक असेल तर त्यांनी सांगितलं पाहिजे. तू धन्यवाद देतो. आणि कोणाला सांगायची गरज नाही. भीम स्मृती यात्रेचं नाव भीम स्मृती यात्रा कोणी ठेवली आणि कोणी सुरुवात केली हा इतिहास आहे. पहिल्यापासून तिथे लाऊडस्पीकर वाजवण्याची परवानगीपासून तर कार्यक्रमाची परवानगी ही सगळी मोहाडी पोलिसांचं रेकॉर्ड आहे. आणि आपली परंपरा आहे, जो जिल्ह्याचा अध्यक्ष असतो तो हे सगळे पत्रव्यवहार करतो. पण त्याच्यामध्ये लहानातल्या लहान कार्यकर्त्यापासून तर ज्येष्ठ हे सगळ्यांनी मिळून हे आपलं सगळं नियोजन केलं. त्या ठिकाणी बाबाने सांगितलं की आपण तिथं बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धाकृती पुतळा ब्रांच धातूचा आपल्या पक्षाचे नेते, देशाचे नेते आठवले साहेबांच्या हस्ते तो केलेला आहे. तर माझी एक सूचना आहे की त्याचा शिलालेख तिथं लावण्याची कायदेशीर परवानगीचा अर्ज आपण उद्या सोमवारी DFOला द्यायचा आहे आपल्याला. आणि तोही भीम स्मृती यात्रा जो आपला लेटर पॅड आहे त्या लेटर पॅडवर द्यायचं आहे. आणि त्याच्यात कोणाकोणाची नावं टाकायची तो तुम्हाला दोघांना अधिकार देण्यात येतोय. बरोबर. पण नावांबद्दल वाद होता कामा नये एवढी काळजी घ्या. नंबर 2 की आपण DFOला भेटून एक निवेदन दिलं पाहिजे आपल्या पक्षाच्या लेटर पॅडवरती की या ठिकाणी रस्त्याची जी दुरवस्था झालेली आहे त्या दुरवस्थेमुळे जर आमच्या ज्या गाड्या किंवा आमच्या जे सिनियर सिटीजन तुमच्या गाड्यांमध्ये येतील पोलिसांच्या गाड्यांमधून आणि त्याच्यातून काही नुकसान झालं तर त्याला जबाबदार तुम्ही राहणार. तिसरी गोष्ट अशी आहे की आपण दरवर्षी जातो तिथं लांडोर बंगात जातो, बाबासाहेबांना वंदन करतो, हे सगळं करतो, दरवर्षाप्रमाणे करतो. परंतु त्या ठिकाणी बाबासाहेबांचं स्मारक झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे या संदर्भामध्ये विचार विनिमय आपला झाला पाहिजे. महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय खात्याचे डायरेक्टर प्रशांत नारनवरे यांच्याकडून आपण 5 कोटी रुपये मंजूर करून घेतले. ते स्वतः आले होते. पण प्रस्ताव कोणी द्यायचा आहे, तिथं काय करायचंय काय नाही करायचंय त्याप्रमाणे आम्ही प्रस्ताव पण DFOला दिला होता की बाबासाहेबांच्या ऐतिहासिक काळातले जे प्रसंग आहेत त्याचे शिलालेख सगळीकडे लावायचे. 1 त्या ठिकाणी लायब्ररी असली पाहिजे. 2 त्या ठिकाणी मुलांना अभ्यास करायला यायचं तर अभ्यासिका असली पाहिजे. पण झोपण्याची खोली तिथं करायची नाही. ते आपल्या दृष्टीने फार ते तीर्थस्थान आहे, त्याचा गैरवापर होता कामा नये. त्याचं पावित्र्य आपण राखलं पाहिजे हे ठरवलं पाहिजे. आपण हे रोप लावलं, आज तो वटवृक्ष होतं 33 वर्षाचा. तर माझी सूचना अशी आहे कोणीही तिथे येत असेल त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. आम्ही सुरुवात केली आणि आता तुम्ही येत आहेत हे बोलून काही उपयोगाचं नाही. बरोबर, हे सगळ्यांना माहिती आहे कोणी सुरुवात केली. एका पुढाऱ्याने माझ्या मित्राने तर सांगितलं होतं बाबासाहेबची दबुद्धी तिथे तुम्ही जाल का? हो, आम्ही जाऊ, निश्चित जाऊ. आज या ठिकाणी प्रभाकर भवन सांगितलं तिथे विजयानंद थिएटर होतं. विजयानंद थिएटरमध्ये बाबासाहेबांचं व्याख्यान झालेलं आहे. ही आमच्या दृष्टीने पवित्र जागा आहे आणि ती पवित्र जागा जर जाधव परिवाराने घेतलं तर त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. पण
आता आपल्या माणसाने घेतल्यामुळे आपण जर ठरवलं ही पवित्र जागा आहे तर आपले लोक म्हणतील आता यापुढे असं बोलू नका. अण्णांनी समजदारीचा विषय. अरे बाबासाहेब जसं नवीन किल्ल्यावर आले होते तसं कोर्टामध्ये आले होते बाबासाहेब. तिथं तर बाबासाहेबांनी तिथं केस मर्डर केस जिंकली. आणि प्रतिष्ठाला गेले भारतात. आता प्रत्येक तेच होत्या पण बाबासाहेबांचा पुतळा कोर्टाजवळ पण झाला पाहिजे कोर्टाच्या आवारात. आता हे कोर्ट शिफ्टिंग होणार आहे. नवीन जे न्यायालयाची इमारत होते ती जात आहे. आपण ती जागा मागणी करा. जुन्या कोर्ट 5 एकर जागा मागा, 1 एकर जागा मागा, काहीतरी मागा. कलेक्टरकडे हा प्रस्ताव द्या, न्यायमूर्तीकडे हा प्रस्ताव द्या. याच्याबरोबर संदेश भूमीला गेले बाबासाहेब. त्या ठिकाणी आनंद सैदाने त्यांच्या पद्धतीने करतात पण ते वन मॅन शो आहे. आपलं वन मॅन शो नाहीये. आपण सगळे सामुदायिक काम करतो. सामुदायिक लिडरशिप आहे आपली. सगळे मिळून करतात. आणि या ठिकाणी जसं सांगितलं असा खर्च तसा खर्च असं कोणी सांगत नाही. तसंच बाबासाहेब आमच्या 5 नंबर शाळेमध्ये आले होते आणि म्हणून आंबेडकर चौक नाव पडलेलं आहे. त्या ठिकाणी पहिले भाटवाडा म्हणायचे म्हणजे जे आहे ते आहे. नंतर आंबेडकर चौक झाला. पण माझा मुद्दा असा आहे की आपण दुसऱ्या भाषण करण्यापेक्षा आपण आपल्या ताईला बसू द्या. आपला जो मूळ संकल्प कार्यक्रम आहे की लांडोर बंगला हे स्मारक झालं पाहिजे ही मागणी सोडायची नाही. सेक्रेटरी आपलेच आहेत आणि डायरेक्टर पोलीस असेल ना फक्त प्रस्तावाच्या पाठीमागं पाठपुरावा करणं हे महत्वाचं आहे. याच्यासाठी अजून काही कार्यकर्त्यांना कामाला लावून द्या. ज्यांना वेळ देणं शक्य आहे, पाठपुरावा करणं शक्य आहे, कायदा कानून करतो त्यांच्यावर ही जबाबदारी देऊन टाका. आपण जर ठरवलं की प्रत्येक ठिकाणी मी राहील तर एक माणूस सगळीकडे न्याय नाही देऊ शकणार. आपण कामाचं वाटप केलं पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे. आणि जर आपण कार्यकर्त्यांना विभागणी केली, एक एक कार्यकर्ता जबाबदार दिली, तो कार्यकर्ताही मोठा होतो आणि आपले जे कार्यक्रम असतात ते यशस्वीपणे पार पाडले जातात.